संदीप राणेंचं नाव घोषित केलं होतं मीरा भाईंदरसाठी, या ठिकाणी कोणाचं नाव घोषित करणार? मी सगळ्यात पहिलं गेल्या वर्षी मी नाव घोषित केलं नव्हतं. मी असं म्हटलं होतं की मी राजसाहेबांना सांगून साहेबांना विनंती करून संदीपला तिकीट द्या. या पक्षात तिकीट देण्याचा अधिकार आणि उमेदवार देण्याचा अधिकार फक्त सन्माननीय राजसाहेबांचा आहे. सो संदीप एखादं उत्तम काम करत असेल तर त्याला मला वाटते संधी दिली पाहिजे आणि पक्षाचा जिल्हा अध्यक्ष किंवा पक्षाचा नेता म्हणून मला तेवढं मी साहेबांना सांगू शकतो. दिवसांपासून अनेक पक्ष आंदोलन करतात. ज्या प्रकारे ज्या पद्धतीने हायवेची परिस्थिती चाललेली आहे, जवळजवळ 75 लोकांचा बळी गेलेला, मनसेची येणाऱ्या काळात काय भूमिका असणार आहे या विरोधात? हे बघा, आम्ही आमची भूमिका सतत मांडतोय. वसईला येणं म्हणजे आता पाप झालंय की काय? वसईला येणं म्हणजे आता पाप झालंय की काय? वसईला येणं म्हणजे आता पाप झालंय की काय? टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. 10वी 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाला खुद्द ठाणे ब्रँड नेता मनसेचे अविनाश जाधव आलेत. जाणून घेऊया येणाऱ्या निवडणुकीमध्ये, त्याचबरोबर आज ज्या प्रकारचं वातावरण चाललंय त्याबद्दल अविनाश जाधव यांचं नेमकं मत काय आहे. जाधव साहेब, आपण जर पाहिलं तर आगामी काळामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. गेल्या कार्यक्रमात तुम्ही संदीप राणेंचं नाव घोषित केलं होतं मीरा भाईंदरसाठी, या ठिकाणी कोणाचं नाव घोषित करणार? मी सगळ्यात पहिलं गेल्या वर्षी मी नाव घोषित केलं नव्हतं. मी असं म्हटलं होतं की मी राजसाहेबांना सांगून साहेबांना विनंती करून संदीपला तिकीट द्या. या पक्षात तिकीट देण्याचा अधिकार आणि उमेदवार देण्याचा अधिकार फक्त सन्माननीय राजसाहेबांचा आहे. सो संदीप एखादं उत्तम काम करत असेल तर त्याला मला वाटते संधी दिली पाहिजे आणि पक्षाचा जिल्हा अध्यक्ष किंवा पक्षाचा नेता म्हणून मला तेवढं मी साहेबांना सांगू शकतो. सो संदीप उत्तम काम करतोय. मीरा भाईंदरमध्ये तो करतोय. वसई विरारमध्ये अनेक लोक उत्तम काम करतायत आणि मला असं वाटतं की येत्या 1 ऑगस्ट नंतर सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्राचा दौरा सुरू होईल आणि त्या दरम्यान अनेक गोष्टींचा उलगडा होईल. त्यात नवी मुंबई, आपल्या नालासोपाराला कोण, वसईला कोण, सगळीच नावं तुम्हाला माहिती पडतील. सर, काल तुम्ही जो आंदोलन केलं, आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून अनेक पक्ष आंदोलन करतात. ज्या प्रकारे ज्या पद्धतीने हायवेची परिस्थिती चाललेली आहे, जवळजवळ 75 लोकांचं बळी गेलेलं आहे, मनसेची येणाऱ्या काळात काय भूमिका असणार आहे या विरोधात? हे बघा, आम्ही आमची भूमिका सतत मांडतोय. वसईला येणं म्हणजे आता पाप झालंय की काय? कारण तुम्ही फाउंटनवरनं वसईला आलात तरी तीच परिस्थिती आहे. तुम्ही भिवंडीवरनं वसईला आलात तरी तीच परिस्थिती आहे. तुम्ही वाड्यावरनं वसईला आलात तरी तीच परिस्थिती आहे. खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे आणि या भारतीय जनता पक्षाचं आता इथले जे पालकमंत्री आहेत ते PWD मिनिस्टर आहेत, ते सतत इथे येत असतात आणि त्यांना जर खड्डे जाणवत नसतील तर मला वाटतं मग आपण अपेक्षा कोणाकडनं बाळगायची? आता हे खड्डे आज पडलेत का किंवा खड्डे हे पहिल्या वर्षी पडलेत का? हे दरवर्षी पडतात. तुम्हाला माहिती आहे की पावसाळ्याच्या यायच्या आधी इथे काम करावं लागेल आणि त्यातून लोकांच्या अडचणी दूर होणार आहेत. परंतु सत्ताधारी फक्त निवडणुका पुरताच काम करतायत की काय, असा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. वसई विरांची खड्ड्यांची परिस्थिती अशी अतिशय वाईट आहे. आज आमच्या महिला सेनेने देखील लाडकी बहीण योजनेसोबत लाडके खड्डे ही योजना आणावी म्हणून मागणी केलेली आहे. कारण महिलांना तुम्ही 1,500 रुपये देणार, आनंदाची गोष्ट आहे. ज्यांना गरज आहे अशांपर्यंत ती पोहोचलीच पाहिजे, बरोबर आहे. परंतु अनेक महिला म्हणतायत की आम्ही रस्त्याने जाताना सेफ नाही आहोत. तुम्ही ज्या काही योजना राबवताय त्यातले थोडेसे पैसे जर रस्त्यावर दिलेत तर आम्हाला उत्तम रस्ते मिळतील, आम्ही कामाला व्यवस्थित जाऊ शकतो, आमचा डिझेलचा आणि गाड्यांचा दर महिन्याचा जो मेंटेनन्सचा खर्च आहे तो कमी होईल. सो ते जरी केलं तरी अनेक महिला खुश होतील आणि तुमच्या पाठीशी उभ्या राहतील. परंतु खोटी आश्वासनं देऊन काय होणार नाही. तुम्ही त्याच्यामध्ये एक उल्लेख केला होता, जरी खड्डे बुजवले गेले नाही तर येणाऱ्या काळामध्ये याच अधिकाऱ्यांना तुम्ही खड्ड्यात घालाल, तर हे माझ्या भूमिकेवर ठाम आहे, त्यात काय बदल होणार नाही. आपण एकंदरीत जर पाहिला तर कालच मनसेचे जे ठाणे ब्रँड नेते आहेत अविनाश जाधव यांनी ज्या वेळेला त्यांनी हायवेला आंदोलन केलं होतं त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की या नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत त्यांनी जर खड्डे वेळेस बुजवली नाही तर त्यांना त्याच खड्ड्यात टाकलं जाईल. आता हे पाहण्यासारखं ठरेल की मनसे याच्यात काय भूमिका घेईल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.